नमस्कार. सातारा स्मरणयात्रा या मालिकेतील हा 44वा भाग. आज मी सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे जी होती त्याहीपूर्वी नॉर्थ सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल होती आणि नंतर सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल झाली, त्याचे व्यवस्थापक व्ही.डी. तथा अप्पासाहेब भोसले या व्यक्तीचा आठवणी शेअर करणार आहे. सध्याचा जमाना वेगळ्या क्षेत्रातील गुरुजनांच्या गवगव्याचा आहे. क्रिकेट टीमच्या चॅपेलला आपण चॅपेल गुरुजी केलं होतं आणि जागतिकीकरणाच्या गाजावाजात व्यवस्थापन या मोठ्याहून बसलेल्या क्षेत्रात तर पाश्चिमात्यापासून शिवखेड्यापर्यंत अनेकांची चलती आहे. पुस्तकी शिक्षणातील एखाद्या IIMची MBA पदवी आणि प्रत्यक्ष पिढीवर थोडा अनुभव यांच्याजवळ एक दिवसीय कार्यशाळा घेण्याचा वेगळाच व्यवसायही जोरात सुरू आहे. हे सगळं वाचताना, बघताना, ऐकताना मला सहज भूतकाळातील अनेक यशस्वी व्यवस्थापकांची आठवण होते, ज्यांना उद्योग व्यवसायाची पार्श्वभूमी नाही, श्रीमंत कुटुंबातील जन्म नाही, लौकिक शिक्षणही फार मोठं नाही, परंतु व्यवहाराच्या विद्यापीठातील कष्टाचे आणि टक्के-टोणप्याचे लोखंडी अनेक हात स्वतः जे घडले आणि ज्यांनी व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करून संस्थाही घडवल्या, अशी ती श्रेष्ठ मंडळी होती. त्यांना पदव्या नव्हत्या, उंची कपडे आणि परदेशी गाड्यांचा झगमगाट नव्हता, उच्चभ्रू पार्श्वभूमी नव्हती आणि उत्तम इंग्रजी नव्हतं, पण होती ती जिज्ञासू वृत्ती, ज्ञानपिपासू धर्म, कष्टाची तयारी आणि दिसेल ते टिपकागतेपणे टिपून घेऊन ज्ञान आत्मसात करण्याची मनोवृत्ती. याच्याच जोडीला निस्वार्थ आणि निरासक्त राहण्याची संस्कृती. अशा दिग्गजांपैकी साताऱ्याचे महर्षी अण्णासाहेब चिरमुले, सांगलीचे माधवराव गोडबोले यांना केवळ पाहण्याचा योग माझ्या नशिबी आला, पण त्याच यादीत निसंशयपणे बसू शकते अशा काही जणांच्या प्रत्यक्ष परिचयाचा, स्नेहाचा आणि त्यांचे व्यवस्थापन जवळून पाहण्याचा अनुभव आला. त्यापैकी एक म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक व्यंज्ञ तथा अप्पासाहेब भोसले. शनिवार पेठेत आमच्या घराजवळच मुंडेकर म्हणून कुटुंब राहायचे. त्यात दोघे बंधू होते, त्यातील एक पोस्टात तर दुसरे महसूल खात्यात. त्यापैकी एकाचा मुलगा प्रताप आणि मुलगी प्रेमा आमच्या शाळेत असताना माझ्याच वर्गात होते. प्रताप क्रिकेट चांगला खेळायचा, त्यामुळे त्याच्याशी माझी चांगली मैत्री होती. त्यावेळी प्रथम मी अप्पासाहेबांना त्यांच्या घरी पाहिल्याचं मला आठवतं. त्यांचे मुंडेकर कुटुंबाशी जवळचे नाते होते. बहुधा त्यातल्या एका भावात ते काहीतरी जावई वगैरे लागायचे. तेव्हा ते सातारा नव्हे, तेव्हाची नॉर्थ सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेत शाखाधिकारी होते. उत्तम कमावलेली शरीरयष्टी, 5.5 फुटाच्या आसपास उंची, रुंद चेहरा, किंचित उठून दिसणारे नाक आणि भव्य कपाळ, शिवाय नेहमी साधे पण नीटकेटके असणारे कपडे. असे अप्पासाहेब लांबून येताना पाहिले तरी मनात जरा दरारा उत्पन्न होत असे. तेव्हा अर्थात ओळख वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा त्यांच्या नॉर्थ सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेचा शॉर्ट फॉर्म म्हणून व्यापारी मंडळी गमतीने त्याला नासाडी बँक म्हणत, पण त्या बँकेवर मोठा विश्वास असे. SSCची परीक्षा पास झाल्यावर निकालात 2-3 महिने अवकाश होता. तेव्हा वडिलांचे मित्र भाऊसाहेब जोग यांच्या मॉडर्न केमिस्ट या दुकानात मी रोज 2 तास जात असे. भाऊसाहेबांचा स्वभाव अतिशय रॉयल असल्याने आम्हा मुलाशी ते मित्रपणे बोलत दुकानात काउंटरला उभे राहायचे. लोकांशी कसे बोलायचे, औषध देणे, पैसे घेणे वगैरे भाऊसाहेब शिकवीत. एका तऱ्हेने ते माझे व्यवस्थापन प्रशिक्षणच होते. तेव्हा पुणे आणि मुंबईहून मेडिकल कंपन्या औषधांच्या बॉक्से माफ करा ट्रक किंवा एसटी पार्सलने पाठवीत. त्यांची बिले, हुंडी व सोबत ट्रान्सपोर्ट रिसीट बँकेमार्फत पाठवत. म्हणजे तो माल घेणाऱ्याने पैसे बँकेत भरायचे व हुंडी व ट्रान्सपोर्ट रिसीट सोडवून घ्यायची आणि ती रिसीट दाखवून ट्रान्सपोर्टवरून माल आणायचा, अशी ती कार्यपद्धती होती. असे बिल व हुंडी आल्याची जी इंटिमेशन बँक व्यापाऱ्याला पाठवी त्याला देखाड म्हटले जाईल. मॉडर्न केमिस्टमध्ये असताना अशी देखाड बहुधा नासाडी बँकेची असे. ती देखाड व तेवढे पैसे घेऊन मी बँकेत जात असे. तेव्हा बँकेची शाखा व हेड ऑफिस ही कन्याशाळेसमोरच्या वाड्यात, काकडे वाड्यात होते. तेथे गेल्यावरही अप्पासाहेब दिसत, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाने बोलायचे धाडस होत नसे. पुढे मी वडिलांचा इन्कमटॅक्स सल्लागार व्यवसाय 1965 पासून साताऱ्यातून पाहाव्यास लागलो. इन्कमटॅक्स कायद्यातील तेव्हा तरतुदी त्यामध्ये सहकारी बँकासाठी सुलभ होत्या. तेव्हा नासाडीची ती बँक सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक झाली ती. तेव्हा नासाडीची साडी झाली असाही गमतीदार वाक्प्रचार असायचा. 1950 साली लावलेल्या त्या छोट्या रोपट्याचे 65 साली
शीतल छाया देणाऱ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले होते. हेड ऑफिसही पोवे नाक्यावर भव्य वास्तूत गेले आणि आपल्या कर्तबगारीने भरारी घेऊन आप्पासाहेब बँकेचे मुख्य व्यवस्थापक झाले होते. त्यांच्या कार्यक्षमतेचा लौकिक वाढलेला होता. बँकेचे इन्कम टॅक्सचे काम आमच्याकडे असल्याने मी प्रथमच त्या नवीन इमारतीतील आप्पासाहेबांच्या केबिनमध्ये गेलो. समोर 3-4 पुढारी बसून त्यांचे बोलणं चालले. या बँकेत सहसा पुढारी मंडळीच संचालक असतात. मी तसा ते नवीन असल्याने शिवाय वयाने लहान, म्हणजे मी तेव्हा 21-22 वर्षाचा होतो. त्यामुळे काय आणि कसे बोलावे आणि सुरुवात कशी करावी याचं माझ्या मनावर नाही म्हटलं तरी थोडं दडपण होतं. पण मला पाहता आप्पासाहेबांनी या वगैरे बसा म्हणून स्वागत केले आणि मला एकदम मोकळेपणा वाटू लागलं. स्वतः मान्यता पावल्यावर तरुणांना आपलेसे करण्याचा तो आदर्श वस्तुपाठच होता. अर्ध्या तासानंतर इन्कम टॅक्स रिटर्नचे काम, चहा, बँकेची प्रगती, भावी धोरणे आणि ओघानच येणारे जिल्ह्यातील राजकारण या सगळ्यावर चर्चा करून मी तिथून बाहेर पडलो. चेंबरमध्ये जाताना मी केवळ सल्लागार होतो, पण आप्पासाहेबांच्यासारखा एका ज्येष्ठ स्नेही जोडूनच मी बाहेर पडलो होतो. नंतर मग कामासाठी सातारा सार्वजनिक कामात भेट झाली की वेगवेगळ्या विषयावर आप्पासाहेब बोलायचे. आप्पासाहेबांची जडणघडणी त्या गप्पातून उलगडत गेली. जिल्हा बँकेत नोकरीनंतर त्यांनी आपली कार्यक्षमता आणि स्वभाव यांच्यामुळे सुरुवातीपासून बँकेला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सहकारी संस्था यांची ती अर्थवाहिनी होती, पण तो प्रवास सतत वाहता राहून गरजवंतांच्या बांधापर्यंत कसा येईल यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. याबरोबरच इतर व्यापारी व नागरिक यांना ही बँक आपल्यासाठी सुद्धा आहे ही जवळीक त्यांनी निर्माण केली. आपल्या कार्यकर्त्यामुळे जसे वरच्या पदावर गेले तसतशी ही भावना त्यांनी शिपायापासून ते आपल्या सहकाऱ्यांच्यापर्यंत सर्वांच्या मनात रुजवली. त्याचेच फलस्वरूप म्हणून संचालक मंडळाने आप्पासाहेबांनी 1963 बँकेचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. 63 ते 65 हा काळ तेव्हा सातारा डिस्ट्रिक्ट बँकेला सत्ता संपादन स्पर्धेचा होता. त्यामुळे व्यवस्थापकपद सांभाळणे आणि तेही तटस्थपणे होऊन आणि बँकेच्या प्रगतीवर याचा परिणाम न होऊ देता ही तारेवरची कसरत होती. पण आप्पासाहेबांनी ती लीला सांभाळली आणि आबासाहेब वीरांच्या रूपाने नवीन अध्यक्ष आल्यानंतरही त्यांचाही विश्वास संपादन केला. आबासाहेब वीर म्हणजे तळप ते स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांच्या सद्विचारांचा धाक व दरारा सातारा जिल्ह्यात उभ्या महाराष्ट्रात होता. त्यांच्या कसोटीला उतरणे काही साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी कार्यक्षमता, शुद्ध चारित्र्य आणि सचोटी हे तिन्ही गुण अनिवार्य होते. पण त्यामुळे अशा गुणांनी संपन्न आप्पासाहेबांनी ते सहज जमून गेलं. 1965 ते 1979 अशी 14 वर्षे आबांचे धोरण व आप्पांचे व्यवस्थापन एवढे बँक सतत प्रगतिशील व नवनवीन शिखरे पादाक्रांत करत राहिली. बँकेचा गणेशोत्सव तेव्हा दिमागात साजरा होईल, त्यात सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत अशी इच्छा आबांनी म्हणजे किशनवर व्यक्त केल्यावर आप्पासाहेबांनी मला आवर्जून बोलावून घेतले. त्या अखेरच्या निमित्ताने बरेच वर्षे आम्ही अनेक वेळा भेटत राहिलो. त्यातूनच प्राध्यापक शिवाजीराव भोसले, तर्कतीर्थ लक्ष्मणशाही जोशी यांची व्याख्याने, विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित CR व्यास यांच्या मैफली असे उत्तमोत्तम कार्यक्रम सातारा जिल्हा बँकेत सभागृहात सातारकरांना मिळत गेले. चांगला व्यवस्थापक म्हणजे त्या संस्था एक प्रकारे नेता असतो, त्याच्याकडे नेतृत्व गुण असावे लागतातच, पण त्याचबरोबर महंते महंत करावे, शक्तिबुद्धीने भरावे या समर्थ रामदासांच्या वचनाने एक टीम तयार करून जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्या नेतृत्वांची दुसरी तिसरी फळी निर्माण करायची असते. आप्पासाहेबांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी बाबूराव शिंदे, दत्तोबा पाटील, बागल, मधुकर पिसाळ अशा अनेकांची उत्तम टीम DCC बँकेत तयार केली. थोडक्यात ती टीम DCC बँकच होती. आप्पासाहेबांच्या निवृत्तीनंतर याच टीमने बँकेची प्रगती वर्धूष्ण ठेवली हा इतिहास आहे. यातला मधु पिसाळ माझा वर्गमित्र, म्हणजे माझ्याबरोबर कॉमर्सला नव्हता पण शाळेत बरोबर मित्रही वर केसर कपडेत राहायचा. आत्ता जे वकील आहेत साताऱ्याचे प्रसिद्ध कमलेश पिसाळ, त्यांचे मधु म्हणजे वडील. आप्पासाहेबांची राहणी साधी असे. बँकेच्या गाड्या असल्या तरी ते स्वतः शक्यतो बुलेट मोटारसायकलून जात. बुलेटवरील त्यांची रुबाबदार मूर्ती पाहिली की मर्दाची गाडी बुलेटची जाहिरात सार्थ वाटत असे. मंडईलाही स्वतः हातात पिशवी घेऊन जाण्याचे त्यांना कधी संकोच वाटत नसे. त्यांचा दरारा असेच आहे की ते रस्त्याने भले मंडईतून निघाले दिसले आणि समोरून येणाऱ्या कर्मचारी नजर भिडवायचे धाडस करायचं नाही. मात्र एखाद्या कर्मचारी दुर्घटना घडली, तो आजारी पडला तर आप्पासाहेब जातीने भेटून मदत करत, तेव्हा त्यांचे पद आड येत नसे. अशा वेळी मऊ म्हणण्याहून आम्ही विष्णू असणारे आप्पासाहेब एखाद्याने गैरव्यवहार केला तर मात्र दुर्वासाचा अवतार धारण करेल. अशा वेळी कायदा बाजूला ठेवायची त्यांची धमक होती. एकदा एका शाखेत कारकुनाने काही पैशाची अफरातफर केली. ते समजताच आप्पासाहेब त्या शाखेत पोचले.
बरोबर बाबुराव शिंदे आणि मधु पिसाळ दोघं होते. सामान्यपणे शोकॉज नोटीस द्या, पोलिसात कंप्लेंट द्या वगैरे करायचा बँकेचा शिरस्ता असतो. शाखा बंद व्हायची वेळ होती. त्यांनी तो शिरस्ता ठेवला बाजूला. तो कर्मचाऱ्याला थांबवून ठेवलं, इतरांना जाऊ दिलं आणि मग त्या कर्मचाऱ्याला आत बोलावले. प्रेमळ आवाज विचारले, लाईट गेले तर येथे लावायला मेणबत्त्या असतील ना, जा 2 मेणबत्त्या घेऊन ये. त्या आल्यावर त्यालाच त्या लावायला लावल्या. त्याला काही कळेना काय चाललंय. त्याने ते पेटवून ठेवल्या आणि मग खरी चौकशी सुरली. क्षणापूर्वीचा आप्पासाहेबांचा प्रेमळ आवाज जाऊन तिने तीव्र स्वर लावला, काय रे माजलायस का फुल्या फुल्या फुल्या, म्हणजे काय रे माजलायस का पाडव्या. गाई खायला नाही म्हणून माते रडत होती म्हणून तुला नोकरी ठेवलं तर हे धंदे, बोल काय केलंस, पैसे खातोस. पुढे फुल्या फुल्या वाढत गेल्या. तरी कर्मचारी बधेना म्हणतात, आप्पासाहेब कडाडले. पिसाळ, उभा कर त्याला आणि त्याच्या तळपायाखाली त्या दोन्ही पेणबत्त्या लाव. पिसाळ पुढेच्या सरकायच्या आतच त्या कर्मचाऱ्याने भोकाड बसून कबुली दिली. पैसे भरतो म्हणून लिहून दिले. राजीनामाही दिला. 15 मिनिटात खेळ खालास. पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना कायमचा दराही मिळाला. असा दरारा, धाडस आणि निर्णय क्षमता आणि व्यावहारिक विद्वत्ता याशिवाय व्यवस्थापक यशस्वी होत नाही. असाच एक वेगळा किस्सा. माझ्या एका मित्राचा भाऊ नोकरी शोधून दमला आणि त्याने मला आप्पासाहेबांना सांगायची गरज घातली. मलाही तो माणूस, कुटुंब व परिस्थिती माहीत होती. मी शब्द टाकताच आप्पासाहेब म्हणाले, पाठवून द्या, मी बघतो. खरोखरीच त्याला 1 महिन्यात निवडणुकीची ऑर्डर मिळाली. ती घेऊन तो जॉईन व्हायला गेला आणि आप्पासाहेब भेटला. ते म्हणाले, बघ तुझी परिस्थिती बघून आणि अरुणरावनी विनंती केली म्हणून तुला घेतले. नीट काम कर, त्या माणसाच्या शब्दाचे महत्त्व राख आणि वेडेवाकडे वागलास तर दुसऱ्या दिवशी घरी पटवीनं ठेवून मारीन. तो तिथे नोकरी लागला. उत्तम काम करून निवृत्तही झाला. आता तो नुकताच वारला. अजूनही भेटला की तेव्हा तो भेटला की म्हणायचा, अरुणसाहेब तुमच्या शब्दावर नोकरीला लागलो आणि आप्पासाहेबांच्या तालमीत तयार झालो म्हणून हे दिवस दिसत आहेत. अशी असंख्य माणसे आप्पासाहेबांनी सर्वार्थाने तयार केली. जिल्ह्यातील मोठ्याच नव्हे तर लहान लहान सहकारी संस्थांनी मनापासून पण माणसे व व्यवहार पारखून मदत केली, त्याही मोठ्या केल्या. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यक्षमता व निष्ठेचे मूळ जाणून 1 वर्षभर त्यांना संचालक मंडळाने मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त करून बहुमान दिला. आप्पासाहेब गेले पण जिल्हा बँकेला आगळेवेगळे स्थान प्राप्त करून देऊन गेले. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने व्यवस्थापन आजही कार्यरत आहे. तेव्हाची नवीन इमारत आता 40 वर्ष अपुरी पडली म्हणून त्याहून नवीन भव्य वास्तू जिल्हा परिषदेवर उभी राहिली आहे. त्या नवीन भव्य वास्तू गेल्यावरी व्यवस्थापनाला आप्पासाहेब भोसले या कर्तबगार व भव्य व्यक्तिमत्वाची स्मृती सदैव आली पाहिजे, येत राहील असं मला वाटतं. आप्पासाहेबांना माझी श्रद्धांजली. हा भाग इथेच पूर्ण करूया. उद्या नवीन भागाला प्रारंभ. तोपर्यंत आपण मला कळवा कसं आपल्याला वाटतं हे. माझा फोन नंबर 9822016299 आहे आणि ईमेल ID arun.godbole009@gmail.com आहे. एक सांगायचं राहिलं, मला दोघा ठिकाणी विचारलं की तुम्ही इतक्या व्यक्तींच्याबद्दल बोलताय पण तुमच्या वडिलांच्याबद्दल किंवा आईबद्दल का नाही काय बोलत आहे. तर खरं तर ह्या दोघांच्याबद्दल, माझ्या आई आणि वडील यांच्याबद्दल मातृ पितृ देवो भव अशी मी एक स्वतंत्र व्हिडिओ मालिका केली आहे. माझ्या यूट्यूबवरती आहे. काही लोकांनी बघितली असेल पूर्वी. जवळजवळ 15-16 व्हिडिओ मी त्यात केलेत. त्या दोघांच्या सगळ्या आठवणी त्यामध्ये आहेत. आपण ती अवश्य जरूर बघा की त्या दोघांनी आम्हाला संस्कारित केलं. त्यामुळं त्यांचं ऋण तर कायमचंच राहणार आहे. तो आधी थांबूया. उद्या नवीन विषय. तोपर्यंत नमस्कार.